नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, 6th स्टँडर्ड सप्तरंगमधील 3rd नंबरचा जो लेसन आहे गुरुकुल, त्याचे शब्दार्थ, क्वेश्चन आन्सर्स, लेसनच्या खाली जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत ते, त्यानंतर जे ग्रामर आहे ते बघणार आहोत. त्यानंतर वर्कबुकमध्ये जे काही एक्स्ट्राचे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पण आपण यामध्ये करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बघूया शब्दार्थ. घरचा दुसरा शब्द येणार आहे गृह आणि इंग्लिश वर्ड येणार आहे हाऊस. पक्षीचा दुसरा शब्द येणार आहे खग आणि इंग्लिश वर्ड आहे बर्ड. गवतचे येणार आहे तृण आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ग्रास. गोडचे येणार आहे मधुर आणि इंग्लिश येणार आहे स्वीट. पाणीचे येणार आहे जल आणि इंग्लिश येणार आहे वॉटर. स्नानचे येणार आहे आंघोळ आणि इंग्लिश वर्ड येणार आहे बाथ. विहीरचे येणार आहे कूप आणि इंग्लिश येणार आहे वेल. झाडचे येणार आहे वृक्ष आणि इंग्लिश वर्ड आहे याचा ट्री. आता आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. पहिला क्वेश्चन आहे, युधिष्ठिराने कोणती गोष्ट पितामहांना सांगितली. म्हणजे युधिष्ठिर काय सांगायला गेला होता पितामहांना. आणि उत्तर येणार आहे, युधिष्ठिराने पितामहांना सांगितले की आचार्य कोणीतरी पाहुणे आलेले, त्यांच्याकडे मंत्रविद्या शक्ती फारच विलक्षण आहे. म्हणजे आपल्याकडे कोणीतरी असे आचार्य आलेले आहेत, जे पाहुणे आहेत, त्यांची जी मंत्रविद्या आहे, जी शक्ती आहे, ही फार विलक्षण, म्हणजे सगळ्यांपेक्षा खूप अद्भुत आणि वेगळी आहे. ही गोष्ट कोणी सांगितली तर युधिष्ठिराने पितामहांना सांगितली. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, द्रोणाचार्यांचे प्राण अर्जुनाने कसे वाचवले. म्हणजे द्रोणाचार्यांना मगरीच्या तावडीतून अर्जुनाने कसं वाचवलं. तर उत्तर येणार आहे, एकदा द्रोणाचार्य नदीत स्नान करीत होते, तोच त्यांचा पाय मगरीने पकडला. म्हणजे जेव्हा गुरु द्रोणाचार्य जेव्हा नदीमध्ये आंघोळ करत होते तेव्हा त्यांचा पाय कशाने पकडला तर मगरीने. आचार्य जोरात ओरडले आणि शिष्यांना म्हणाले, मला मगरीच्या तोंडातून सोडवा कुणीतरी. मग आचार्य जे होते, गुरु जे होते, ते ओरडायला लागले की मला कोणीतरी ह्या मगरीच्या तोंडातून सोडवा. हे ऐकून सगळे भयभीत झाले आणि जेवढे त्यांचे शिष्य होते तेवढे सगळे काय झाले तर घाबरले. मात्र अर्जुन तोंडात तलवार धरून वेगाने पोहत आचार्यांकडे पोहोचला. पण हे सगळे जे शिष्य होते हे घाबरून विचार करत होते. तेवढ्यात अर्जुनाने काय केलं, तोंडामध्ये तलवार पकडली आणि फटाफट कुठे पोचला तर आचार्यांजवळ. मगरीवर तलवारीचे सपासप वार करून द्रोणाचार्यांची सुटका केली. आणि त्या मगरीवरती वार केला तलवारीने आणि तिला रक्तबंबाळ केलं किंवा ती मरून गेली. आणि त्याच्यातून आपल्या आचार्यांची त्यांनी सुटका केली व त्यांच्या रक्तबंबाळ पायावर आपला भारी शेला बांधला. आणि त्यांचा जो शेला होता ते आचार्यांच्या पायातून जे रक्त येत होतं तिथं त्यांनी बांधला. अशा प्रकारे द्रोणाचार्यांचे प्राण अर्जुनाने वाचवले. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, अर्जुनाची पाठ कोणी थोपाटली व का. म्हणजे अर्जुनाला कोणी शाबासकी दिली आणि का दिली. आणि उत्तर येणार आहे, अर्जुनाची पाठ द्रोणाचार्यांनी थोपटली. तर कोणी थोपटली होती, त्यांचे जे गुरु होते द्रोणाचार्य त्यांनी. का, कारण द्रोणाचार्यांनी एका झाडावर एक पक्षी ठेवला होता. बाणाने वेध घेऊन त्याचा डावा डोळा फोडायचा होता. आणि ह्याच्यामध्ये परीक्षा काय होती तर जो त्यांच्याकडे बाण होता, धनुर्विद्या शिकत होती ना हे सगळे शिष्य, तर ह्यांना बाणाच्या नियमाने त्या पक्षाचा जो डावा डोळा आहे तो फोडायचा होता. आचार्यांनी त्याला विचारले, तुला काय दिसते आहे. कोणाला विचारले तर अर्जुनाला विचारले, कारण याच्या अगोदर सर्व शिष्यांची वेळ आली होती. तेव्हा सर्व शिष्य बोलत होते, मला आभाळ दिसते, मला हे दिसतं, मला ते दिसतं, झाड दिसतं आहे. पण अर्जुन एकटा असा होता की तो काय बोलला की मला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डावा डोळा दिसतो आहे. आचार्य, मला फक्त पक्षाचा डावा डोळा दिसतोय. याच्या आचार्यांना अपेक्षित असलेलं उत्तर अर्जुनाने दिलं. म्हणजे हेच तर उत्तर कोणाला हवं होतं, गुरु द्रोणाचार्यांना. त्यामुळे गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, द्रोणाचार्य राजपुत्रांना काय म्हणाले. आता राजपुत्र कोण होते तर त्यांचे शिष्य होते. द्रोणाचार्य राजपुत्रांना म्हणाले की आपल्या नजरेसमोर फक्त आपले ध्येय हवे. म्हणजेच काय तर आपल्याला फक्त तेवढंच कळलं पाहिजे की आपलं एम काय आहे, म्हणजे आपलं ध्येय काय आहे, शिखर काय आहे. ध्येय गाठायचं असेल तर इतर सर्व अडथळे दूर केले पाहिजे. आणि जर तुम्हाला एखाद्या ध्येयापर्यंत, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत पोचायचं असेल तर तुमच्या मार्गात, तुमच्या रस्त्यात ज्या पण काही गोष्टी तुम्हाला अडथळे म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतील त्यांना तुम्हाला लांब केलंच पाहिजे.
तुम्हाला अनेकांना झाड दिसत होते, झाडाची पाने दिसत होती. म्हणजेच काय, जेव्हा परीक्षा घेणं चालू होतं तेव्हा काही जणांना झाडं दिसत होती, काही जणांना झाडाची पानं दिसत होती, काही जणांनी तर त्या पलीकडचे आकाशही दिसले आणि काही जणांना तर असं झालं की त्या झाडाच्या पलीकडे जे आकाश आहे ते पण बघितलं होतं. पण अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डावा डोळा दिसला, म्हणजे ध्येय दिसले. डावा डोळा म्हणजेच काय, तर अर्जुनाने कशावरती लक्ष दिलं की आपल्याला काय हवं आहे. सो तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावरतीच तुम्ही तुमची नजर ठेवली पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे. अशी ध्येयावर जर नजर ठेवून राहिलात तर धनुर्विद्येत प्रगती करू शकाल. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं एम काय आहे. जर तुम्ही तुमच्या एमवरती, तुम्ही तुमच्या ध्येयावरती जर नजर ठेवली तरच तुम्ही या धनुर्विद्येत प्रगती करू शकाल. म्हणजेच काय, तर ही जी काही कला आहे ती तुम्ही शिकू शकाल. ज्याच्यावर बाण टाकायचा आहे तेच फक्त नजरेत असले तरच तुम्ही लक्षाचा वेध घेऊ शकाल. आणि जर तुम्हाला ज्याच्यावरती नेम धरायचा आहे त्याच्यावरतीच जर तुम्ही नेम धरला, जर नजर टाकली, तरच तुमचं जे लक्ष आहे, तुमचं जे एम आहे ते तुम्ही यशस्वी करू शकाल. अशा प्रकारे द्रोणाचार्य राजपुत्रांना समजवत होते किंवा सांगत होते. त्यानंतर आहे चूक बरोबर ते लिहा. कृपाचार्य आश्रमात बसले होते, तर हे काय येणार आहे, चूक. त्यानंतर आहे द्रोणाचार्यांनी दर्भ अभिमंत्रित केले, तर बरोबर आहे. जेव्हा बॉल काढायचा होता तेव्हा. द्रोणाचार्यांची भटकंती संपली, तर हे बरोबर येणार आहे. द्रोणाचार्यांनी कृपीशी लग्न केले होते, तर हे काय येणार आहे, बरोबर. त्यानंतर येणार आहे रिकाम्या जागा भरा. ते डॅश डॅश झाले, तर ते काय झाले होते, मोहित झाले. डॅश डॅश करून उभे राहिले. वंदन करणं म्हणजेच काय, तर नमस्कार. तुम्ही हस्तिनापुरात आलात ही अलभ्य अशी गोष्ट आहे, म्हणजे खूप वेगळी अशी गोष्ट आहे. जीवन स्थिर झाले होते. स्थिर होणं म्हणजे एका जागी म्हणजे स्थायी होणं. आता कोण कोणास म्हणाले, ते खरे रे बाळांनो, पण ही व्यक्ती आहे कोण. हे तर खरं आहे की त्यांच्याकडे खूप मंत्रविद्या वगैरे आहे, पण ते कोण आहेत. पितामहा राजपुत्रांना म्हणाले. विद्या असून काय उपयोगाची. द्रोणाचार्य कोणाला म्हणाले, तर पितामहा भीष्मांना म्हणाले. सांग, तुला काय काय दिसले. द्रोणाचार्य एकेकाला म्हणजेच एक एक शिक्षकांना म्हणाले. मला फक्त पक्षाचा डावा डोळा दिसतोय. अर्जुन आचार्यांना म्हणजेच कोणाला म्हणाला, तर द्रोणाचार्यांना म्हणाला. त्यानंतर खाली आहे विरोधार्थी शब्द लिहा. आता सुंदरचं येणार आहे कुरूप, अलभ्यचं येणार आहे सुलभ किंवा लभ्य, स्थिरचं येणार आहे अस्थिर, डावाचं येणार आहे उजवा. त्यानंतर आहे वचन बदला. राईट टू प्ल्युरल नाउन, म्हणजे आपल्याला सिंग्युलरचं प्ल्युरल बनवायचं आहे. एक असेल तर वस्त्र असणार आहे, खूप सारी वस्त्रे असणार आहेत. पक्षी एक असेल तरी पण पक्षीच होणार आहे आणि खूप सारे सुद्धा पक्षीच होणार आहेत. एक असेल तर झाड असणार आहे, खूप सारी झाडे असणार आहेत. एक असेल तर फांदी होणार आहे आणि खूप साऱ्या फांद्या होणार. त्यानंतर आहे तलवार, आणि दुसरं म्हणजे एक असेल तर तलवार होणार आहे, खूप साऱ्या तलवारी. पानचं पाने बनणार आहे, डोळाचं डोळे होणार आहे. आता त्यानंतर आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. भारावून जाण्याचं येणार आहे खूप प्रभावित होणे, आणि त्याचं वाक्य बनणार आहे त्याच्या गायनाने सर्वांना भारावून टाकले. म्हणजेच काय, तर त्याच्यावरती इम्प्रेस होणं. भारावून जाणं म्हणजे जो व्यक्ती आहे त्याच्यावरती इम्प्रेस होणं. पदरात पडणे, अर्थ खूप फायदा होणे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो, म्हणजेच काय, ते फळ आपल्या पदरात पडलं. सो वाक्य बनणार आहे त्याच्या पदरात अचानक एक मौल्यवान वस्तू पडली, म्हणजे त्याला त्या गोष्टीचा फायदा झाला. त्यानंतर आहे खालील वाक्यातील काळ ओळखा. आयडेंटिफाय द टेन्स, सांगायचं आहे की कोणता काळ आहे. गाडीचा दरवाजा बंद झाला होता, भूतकाळात येणार आहे. होईल, भविष्यकाळात येणार आहे. सो वर्तमान काळ म्हणजेच काय, बंद झाला. सो हे काय होणार आहे, आपलं प्रेझेंट टेन्स होणार आहे. राम गोष्ट लिहितो म्हणजे त्याचं काम चालू आहे. सो हे कशामध्ये येणार आहे, तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये येणार. प्राध्यापक विसरभोळे हे विसराळू होते. सो हा काय होणार आहे, भूतकाळ, कारण इथे आलेला आहे होते. निलेशने आपली चूक मान्य केली. सो केली आत्ता सध्याचं आहे, त्यामुळे हे कशामध्ये येणार आहे, वर्तमान काळामध्ये. जर चूक मान्य केली होती म्हटलं तर ते गेलं असतं भूतकाळामध्ये, आणि करेल म्हटलं असतं तर गेलं असतं भविष्यकाळामध्ये. त्यामुळे निलेशने आपली चूक मान्य केली. सो हे काय होणार आहे, वर्तमान काळ. आता त्यानंतर खाली आहे अविकारी शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
जर तर, आता जर तर पासून काय वाक्य बनणार आहे, जर मी अभ्यास केला नाही तर बाबा मला रागवतील. अलीकडेचं बनणार आहे, अलीकडे रोहित खूप खुश असतो. नंतरचं बनणार आहे, माझ्यानंतर रामचा नंबर किंवा क्रमांक आहे. त्यामुळेच येणार आहे, मी गावी होतो त्यामुळे शाळेत येऊ शकलो नाही. दुपारीचं होणार आहे, दुपारी खूप ऊन असतं. त्यानंतर वर्कबुकमध्ये जे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत. पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश डॅश डोकावून बघितले. कशामध्ये डोकावून बघितले म्हणजे वाकून बघितलं तर विहिरीमध्ये. दर्भाचे डॅश डॅश दिसले तर दर्भाचं काय होतं, गवत होतं. या संधीचे डॅश डॅश केले पाहिजे तर सोने. त्यांचा डॅश डॅश मगरीने पकडला तर गुरूंचा पाय कशाने पकडला होता, मगरीने. चुकी बरोबर ते लिहायचं आहे. युधिष्ठिराने वाकून नमस्कार केला तर हे बरोबर आहे. द्रोणाचार्य वासुदेवांचे पुत्र होते तर हे चूक आहे. सो द्रोणाचार्य कोणाचे होते तर भारद्वाज ऋषींचे पुत्र होते. शंकर राजपुत्र होते तर हे काय येणार आहे, चूक. द्रोणाचार्याच्या कामाची निंदा होऊ लागली तर झाली होती का, नाही, त्यांची प्रशंसा झाली होती. त्यानंतर येणार आहे, कोण कोणास म्हणाले ते लिहा. ते खरे रे बाळानो, पण ही व्यक्ती कोण, तर पितामह राजपुत्रांना म्हणाले. विद्या असून काय उपयोगाची, हे कोण म्हणालं होतं तर द्रोणाचार्य पितामह भीष्मांना म्हणाले. माझा पाय मगरीने पकडला आहे, द्रोणाचार्य राजपुत्रांना किंवा शिष्यांना म्हणाले. त्यानंतर येणार आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. द्रोणाचार्य कशामुळे भारावून गेले, म्हणजे द्रोणाचार्यांनी असं काय बघितलं हे बघून द्रोणाचार्य म्हणजे भारावून गेले, म्हणजे त्यांना खूप छान वाटलं. युधिष्ठिराने नम्रपणे वाकून द्रोणाचार्यांना नमस्कार केला, या गोष्टीने द्रोणाचार्य भारावून गेले. म्हणजे युधिष्ठिर जे होते पांडवांचे ज्येष्ठ पुत्र होते, त्यांनी काय केलं तर द्रोणाचार्यांना वाकून नमस्कार केला आणि हे बघून त्यांना खूप छान वाटलं, म्हणजे ते भारावून गेले. द्रोणाचार्य कुठे बसले होते तर द्रोणाचार्य विचारमग्न होऊन एकदा विचारमग्न द्रोणाचार्य कृपाचार्यांच्या प्रासादासमोर बसले होते. त्यानंतर आहे थर्ड नंबर, द्रोणाचार्यांचा पाय कोणी पकडला, आणि उत्तर येणार आहे, द्रोणाचार्यांचा पाय मगरीने पकडला होता. त्यानंतर खालचे जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत हे ज्ञानलालसा 12 नंबरचा जो लेसन आहे त्याच्यामधले याच्यात आलेले आहेत. सो हे चुकून झालेलं आहे, त्यामुळे आपण ह्याचे आन्सर्स करणार नाही आहोत. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच काय तर वन वर्डपेक्षा थोडी जास्त डिटेलमध्ये आपल्याला आन्सर्स करायचे असतात. विहिरीत पडलेली विटी कोणी काढून दिली व कशी, विहिरीत पडलेले बॉल नाही, विटी जी काही होती ती कोणी आणि कशी काढून दिली, तर उत्तर येणार आहे, विहिरीत पडलेली विटी द्रोणाचार्यांनी काढून दिली. विटी पाण्यावर तरंगत होती. विटी म्हणजे ते जे विटी दांडू खेळतात त्यामधले. त्यांनी आजूबाजूला पाहिले, दर्भाच्या 4 काड्या तोडून घेतल्या आणि त्यांनी दर्भ अभिमंत्रित केले. म्हणजे जे काही दर्भ जे गवताच्या काड्या होत्या त्यांनी मंत्रविद्येने अभिमंत्रित केले, म्हणजे त्यांच्यामध्ये ती जी काही होती ती शक्ती दिली. दर्भ विटीला आपटला, विहिरीत फेकले. जे दर्भ म्हणजे जे मंत्रोच्चार किंवा मंत्रविद्या केलेली जे काड्या होत्या त्या काय केल्या, विहिरीत टाकल्या आणि दर्भ विटीला आपटला, आणि जो दर्भ होता तो त्या विटीला जाऊन आपटला. थोडीशी पाण्यात हालचाल झाली आणि दुसऱ्या क्षणी विटी वर उडाली. अशा प्रकारे ती जी विटी होती ही कोणी, द्रोणाचार्यांनी काढून दिली. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, पितामहांनी द्रोणाचार्यांना काय सांगितले, आणि उत्तर येणार आहे, कुरु राजपुत्रांना वेगवेगळ्या कला शिकवणे, वेगवेगळी शस्त्रास्त्रे शिकवणे एकट्या कृपाचार्यांना झेपणे कठीण आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा कुरूंच्या गुरुकुलात आचार्य म्हणून भरती व्हावे. आपल्याला उत्तम वेतन, राहायला प्रसाद आणि सेवेसाठी दासदासी मिळतील. सो पितामह काय म्हणाले द्रोणाचार्यांतर, कुरु राजपुत्रांना वेगवेगळ्या कला शिकवणे, जी काही शस्त्रे आहेत ती चालवायला शिकवणं, हे एकटे जे कृपाचारी आहेत त्यांना पेलणारं काम नव्हतं. का, कारण हे एकूण 105 राजकुमार होते. तेव्हा तुम्ही सुद्धा कुरूंच्या गुरुकुलामध्ये आचार्य म्हणून भरती व्हावे आणि आपल्याला उत्तम वेतन. मग जर तुम्ही इथे जर म्हणजे मुलांना शिकवायला लागलात तर तुम्हाला काय देऊ आम्ही, उत्तम वेतन म्हणजे चांगला पगार देऊ, राहायला प्रसाद म्हणजे चांगलं जे काय आश्रम वगैरे असेल ते देऊ, आणि तुमच्या सेवेसाठी दास आणि दासीसुद्धा देऊ. असं कोण म्हणालं तर पितामह भीष्म म्हणाले. आता अर्थपूर्ण वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. स्थिर जीवन होते झाले, तर याचं काय
येणार आहे, योग्य अर्थपूर्ण म्हणजे त्या सेंटेन्सचा मीनिंग लागला पाहिजे. लेसनमध्ये आलेलं काय आहे, जीवन स्थिर झाले होते म्हणजे आता त्यांची भटकंती संपली होती. भयभीत सगळे ऐकून झाले, तर त्याचं काय येणार आहे, ऐकून सगळे भयभीत झाले. एक असाच आणखी प्रसंग, आणखी एक असाच प्रसंग. अनेकांना दिसत होते झाड, तुम्हाला अनेकांना झाड दिसत होते आणि केला तो त्यांनी मान्य केला. त्यानंतर आहे समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा म्हणजे जे मिनिंग्सवाले वर्ड आहेत त्यांना मॅच करायचं आहे. सो मॅच द फॉलोइंग. पगारचं येणार आहे वेतन, बिकटचं येणार आहे कठीण, थर्डचं आहे वत्सल्यचं येणार आहे प्रेमळ, आणि श्रेयचं येणार आहे मोठेपणा, आणि तत्परचं येणार आहे तयार. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर आहे अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा म्हणजे हा शब्दांचा कोणता प्रकार आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. पंखे नवीन आहेत, सो पंखे काय होणार आहे, सामान्य नाम. आता सामान्य नाम, विशेष नाम, समूहवाचक नाम हे काय असणार आहे, सामान्य नाम म्हणजे खूप सारे सामान्य नाम खूप सारे असतात, विशेष नाम फक्त एकच असते, समूहवाचक नाम म्हणजे त्यांच्या ग्रुपला जे नाव दिलेलं आहे ते काय असणार आहे, समूहवाचक किंवा त्यांच्या ग्रुपचं नाव. आता पंखा काय आहे, सामान्य आहे. का सामान्य आहे, आणि कारण पंखे खूप असतात. जर त्या पंख्याचं काही नाव असतं जसं की बजाजचा पंखा आहे, सो बजाज काय झालं असतं, इथे विशेष नाम बनलं असतं. मयुरासन चांदीचे आहे, सो चांदी हे धातूचं नाव आहे, तर इथे चांदी ही एकच असणार आहे, सोनं हे एकच असणार आहे, सो चांदी काय बनणार आहे, याचं विशेष नाव. मयुरासन म्हणजे जे काय मोराचं जे हे आहे ते कशाचं आहे, तर चांदीचं आहे. राम माझा आवडता मुलगा आहे, सो राम एकच असणार आहे त्यामुळे विशेष नाम येणार आहे. पक्ष्यांचा थवा उडत आहे, सो थवा काय बनलं आहे, त्यांच्या ग्रुपचं नाव आहे म्हणजेच काय तर ते समूहवाचक नाव आहे. एक सुंदर देऊळ आहे, देऊळ काय बनणार आहे, सामान्य नाम कारण देऊळ खूप सारे असतात. जर त्या देवळाचं नाव असतं जसं की शंकराचं देऊळ आहे किंवा हनुमानांचं देऊळ आहे तर ते काय झालं असतं, आपलं विशेष नाम बनलं असतं. त्यानंतर भाववाचक नामे तयार करा. आता भाववाचक नामं म्हणजेच काय तर ॲबस्ट्रॅक्ट नाउन तयार करायचे आहे आपल्याला. आता गोडपासून काय होणार आहे, गोडवा तयार होणार आहे. समपासून समता तयार होणार आहे. एकपासून एकता तयार होणार आहे. बंधूपासून बंधुता तयार होणार आहे. एकाग्रपासून एकाग्रता तयार होणार आहे. सो अशा प्रकारे ही भाववाचक नामं म्हणजेच काय तर ॲबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला तयार करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला संधी सोडवायला दिली. मन प्लस स्थितीचं येणार आहे मनस्थिती, सूर्य प्लस अस्तचं येणार आहे सूर्यास्त, प्रति प्लस उत्तरचं येणार आहे प्रत्युत्तर, कार्य प्लस आलयचं येणार आहे कार्यालय, स्व प्लस अर्थचं येणार आहे स्वार्थ. त्यानंतर आहे वाक्यात उपयोग करा. तारीफ करणे त्याचा अर्थ येणार आहे प्रशंसा करणं किंवा स्तुती करणं, आणि त्याचं सेंटेन्स काय तयार होणार आहे तर त्यांच्या कामाची सर्वांनी खूप तारीफ केली, किंवा इथे तुम्ही नाव टाकू शकता अमोल, साक्षी यांच्या कामाची सर्वांनी खूप तारीफ केली म्हणजेच काय तर प्रशंसा केली होते. फक्त एवढं लक्षात ठेवायची की जेव्हा यावेळेस इथे जे येणार आहे हा आपला अर्थ नाही येणार तर क्वेश्चनमध्ये जे दिलेला आहे तोच आपला इथे आला पाहिजे. म्हणजेच काय तर जर इथे तारीफ करणे आलं आहे तर तारीफ करणेच लिहायला लागेल. जर तुम्ही इथे प्रशंसा केली म्हणलं तर हे तुमचं चुकणार आहे. त्यानंतर आहे नवल वाटणे. सो नवल वाटणेचा अर्थ येणार आहे आश्चर्य वाटणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचं सरप्राईज वाटणं. त्याच्या बोलण्याची मला खूप नवल वाटले म्हणजे तो असं कधी बोलेल असं मला वाटलंच नव्हतं, त्यामुळे तो जे काही बोलत होता हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटत होतं किंवा नवल वाटत होतं. मग आता इथे काय येणार आहे, आश्चर्य वाटणं येणार नाही तर नवल वाटणं येणार आहे. पदरात पडणे खूप फायदा होणे किंवा अचानक धन मिळणे. त्याला लॉटरी लागली आणि अचानक त्याच्या पदरात खूप पैसा पडला. त्यानंतर 4th नंबर आहे विचारमग्न होणे म्हणजेच काय तर विचारात गुंग होणं. एखादा त्याच्याच विचारामध्ये अडकून जातो किंवा मग्न होऊन जातो तसं. वाक्य येणार आहे राम अचानकच विचारमग्न झाला म्हणजे तो त्याच्या कुठल्या तरी विचारामध्ये गुंतून गेला. भारावून जाण्याचं येणार आहे अर्थ प्रभावित होणे, आनंदित होणे किंवा चकित होणे. तुम्हाला जो सुटेबल वाटेल जो तुमच्या लक्षात राहील तो तुम्ही लिहू शकता. वाक्य बनणार आहे रामच्या भाषणाने सर्व भारावून गेले म्हणजे सगळे काय झाले तर आनंदित झाले, प्रभावित झाले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते करायचे आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.